मित्रांनो, आपल्या समवेत आहेत बैलगाडी शर्यत क्षेत्रातील ज्यांना मास्टर माइंड समजलं जातं गाडी चालवण्याच्या बाबतीमध्ये, ते म्हणजे डबल सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना आहेत. विठ्ठल नाना, नमस्ते. नमस्ते नाना, काय सांगाल, आज सुंदर असा क्षण सगळ्यांनी अनुभवला. पुरंदावडे सदाशिवनगरमध्ये संपन्न झालेल्या देवाभाऊ केसरी मैदानामध्ये. काय सांगाल, किती दिवसानंतर पंचम हिंद केसरी सर्जाच्या गाडीवरती तुम्ही बसला? बरडला बसलो होतो तेव्हा आज बसलो होतो. बरं. आणि बरडला बसला होता. हो. बरडला किती दिवसापूर्वी बसला होता? आत्ता एक आदतचं मैदान झालं, सचिन नंदनची पळवली होती तिथे. हां, त्याच्यानंतर आज बसला. त्याच्यानंतर आज बसलो. आजचा अनुभव काय होता? आजचं हे त्याच्यावरती प्रेम करणारं रेकॉर्ड ब्रेक पब्लिक होतं. काय सांगाल ज्यावेळेस तुम्ही सीमे पास होऊन आला त्यावेळेस? पब्लिक भरपूर सगळे त्याला असा रोज लांब पळून जातो, पण आज पब्लिकने त्याला कच्च्या संपल्यावर धरला होता. धरलो होता सगळ्यांना. पहिल्यांदाच असं घडलं का? हो, पहिल्यांदाच. पहिल्यांदा म्हणजे नेहमी इतर वेळेस तो निकाल रेस संपल्यानंतर कशा पद्धतीने पुढे पळतो? नाही ते पुढं काय करतो, पब्लिक असली जातो पुढं, पण आज तो जास्त पळाला नाही. पुढं सगळ्या पब्लिकने अडवून लगेच धरला त्याला. आणि त्यानंतरनं ज्यावेळेस तुम्ही त्याला खाली रोट्यातनं सोडला खाली, म्हणजे ज्यावेळेस पळून आला त्यावेळेस त्याच्या अगोदर तुम्ही तिथं जल्लोष केला, फायनलला पात्र झाला म्हणून. तिथली गर्दी होती, त्या गर्दीविषयी काय सांगाल? त्याचे फॅन्स होते, काय सांगाल? भरपूर गर्दी होती त्याला, म्हणजे सगळ्या आवडीनं बघायला थांबली होती, आनंद झाली होती सगळी. आणि तुम्ही बसल्यानंतर त्याच वेळेस खाली तुमचा जल्लोष चालू होता. त्यानंतरनं मैदानामध्ये आमची गाडी होती पाहिजेत 7व्या सीमेत, पण ती 26व्या सीमेत थांबवला आणि ती सोडला होता. त्यामुळे लगेच खाली माघार ती गाडी आणली होती. उत्सुकता अशी घ्यायला लागली होती सगळ्यांची. त्याचबरोबर दुसरं म्हणजे एकीकडे तुमचा जल्लोष चालू होता आणि एकीकडे समालोचक तुमच्या बक्षिसांचा पुकार देत होते, तुम्ही सर्जाची गाडी चालवली म्हणून. सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता आहे की तुम्हाला आज किती रक्कम मिळाली, कुणी किती पैसे पाठवले? हां, भरपूर जणांनी पैसे पाठवले. मी अजून बघितलं नाही. 1 लाख 1.25 लाख रुपये आला असतं. एवढे पैसे? हो. आणि एक गाडी फायनलला पात्र केली म्हणून एवढी बक्षीस देणारी माणसं खरी आहेत का? आहेत. आणि दुसरं म्हणजे माणसं एक कुणीतरी 75,000 पाठवले, ते खरं आहे? हो. ती माझा नंबर लागत नव्हता म्हणून काय ते गणेशच्या मोबाईलवर त्यांनी पाठवलं. सानिका संदीप कारुंडे, बरं, त्यांनी पाठवलं. 75,000 आले? हो. त्यांनी वरडच्या अड्ड्यात मला 1 लाख रुपये पुकारले. होय. हो. त्या ह्याच्या वेळेस पालखी तळाचे तिथलं. हो. ते आपण त्यांची बाईट पण सर्जेजन सचिनच्या गाडी होती, ते केल्यानंतर त्याने मला 1.5 लाख रुपये दिले बक्षीस. बरं, एवढं प्रेम कसं काय? काय ते माणूस आता पहिल्यापासून जे करतं येतं. थेट 75,000 रुपये म्हणजे. आणि ते होतं मैदाना सकाळी, पण परत गेल्याशी मला परत त्यांनी तिकडून पुकारलं. एवढे पैसे पाठवतात म्हणजे लोकांना वाटतं की बाबा असं होऊ शकत नाही, पण हे खरं घडतं का? घडतं. त्यानंतर दुसरे कुणी किती रक्कम पाठवली ती बघितलीच नाही अजून मी. तरी अंदाज अजून मोऱ्यांना विचारलं नाही अजून मी किती तुमच्याकडे आहे ती. होय का? हो, कारण मोरे पाठवतात परत सकाळी गाठ पडली होती. सगळं अगदी ओके, हिशोब एकदम क्लिअर असतो मोरे सरकारांचा. मित्रांनो, बैलगाडी शर्यत क्षेत्रातला बुलंद आवाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि ज्यांच्या आवाजाच्या जादूमुळे मैदानाला शोभा असते, ते म्हणजे प्रसिद्ध समालोचक सुनील मोरे सरकार. तर काय सांगाल नाना, हे असे प्रसंग बक्षीस जात्यांचे, मला वाटतं विठ्ठल केसरी झालं मागच्या वर्षी जूनमध्ये, त्यावेळेस पण बक्षिसांचा पाऊस झाला. हो. आणि आज सुद्धा पाऊस झाला. काय सांगाल? बरडच्या मैदानात पण 1.5 लाख रुपये मिळाले. हो, बरडच्या मैदानात 1,85,000 मिळालं टोटल. 1,85,000 आणि आज 1.25 लाख रुपये. ह्या पैशाचं करता काय तुम्ही? काय घरीच कुठे असं उद्योगाला? काय उद्योग करताय? काय करताय उद्योग? काय घरी कुठं असंच इकडे तिकडे. आता बंगल्याचं काम कुठपर्यंत आलं? बंगल्याचं काम भावनेच केले. तिकडे भावने आपल्याला, म्हणजे मला अजून पैसेच घालून दिले नाहीत. बरं. अजय शेटने सगळं काम त्यांनीच कॉन्ट्रॅक्ट दिले, त्यांनीच चालू केले. माझ्याकडे अजून ते कॉन्ट्रॅक्टदार कधी म्हणला बी नाही पैसे का देते का भाव त्याचं भागावतो. किती काम झालं आता वरचा स्लॅब उद्या पडेल वरचा. मग किती? दुसरा स्लॅब ना? हा, पहिला झाला नाही? पहिला झाला. दुसरा 2 मजली झालं, ते फुल अँड फायनल तेव्हा शेवट. नाना, आज फायनलला काय झालं? फायनलला गाडी लेट हल्ली आणि गाडी शेवटच्या सीमेत पळाली नाही. त्याला विश्रांती गावली नाही पाहिला. बरं, आणि निकाल रेषेच्या पुढं समोर आल्यावर काय घडलं? तिथं निकाल रेषेजवळ आल्यानंतर काय घडलं? पुढं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस निकाल घेणार होता तुम्ही, त्यावेळेस काय घडलं? त्या साधारणतः 3 ते 4 फुटामध्ये पब्लिक जरा पुढे असल्यामुळे कडेच्या गाडीला शेवटी फरक पडतोच. बरं, लॉबी झाली गाडी तिथं. हां, तिथं काय सांगाल त्याच्याविषयी? नाही, कसं आहे, पब्लिक आणि ती बॅरिकेड असल्यामुळं
ते व्यवस्थित झालं जे परत असं घडू नये म्हणून पब्लिकला आणि फॅन्सला काय आव्हान करतात? आपण पब्लिकला जरी किती आपण सांगितलं की ना जरा हे करा का कडेच्या गाडीला होतं पण पब्लिक काय काय ठिकाणी ऐकत नाहीत त्याच्यामुळे होते तसं. नाना तुम्हाला पण मानो या ना मानो लिंब नारळाचा त्रास होतो? काय नाही बनार त्रास आहे पहिले पळायला पाहिजे काय नाही बनार करायचे ते. मग आज ज्या तासावरनं एका सुद्धा गाडीने गट पास केला नाही त्या तासावरनं तुम्ही सेमी पास करून ते सिद्ध करून दाखवलं. हो आता तुम्हाला सांगते की एखाद्या अड्ड्यात भाव आम्ही असं चालू होतो फाटून अशी चालत बैल पुढे गेली नाही मागं चाललो दोघं बैलाच्या मागं आम्ही दोघं जण असतो सगळं ते अशी चालत भावने टिसलून लिंब काढलेली 10-15 लिंब निघाली म्हणजे खाली मातीत पुरलेली. हो म्हणजे कशी होती लगेच लाल आताच फडक्यात बांधलेली काय अशी मोकळी होती आणि तिथं आम्ही 4 नंबर केला होता. तिथं 4 नंबर केला. हा तुम्हाला- गटाला आम्ही तसं केलं होतं. त्यावेळेस भीती वाटली होती का अंगावर कशा काय नाही त्याला काय असे बरेच प्रसंग घडले असतील ना? बरेच अजून दुसरा एखादा लिंबाचा नारळाचा एवढं नाही आम्ही त्यावर लक्ष देत नाही त्याच्या. लक्ष देत नाही हा. आणि मनात पण भीती कसलीच बाळगत नाही. नाही. काय सांगाल बाकीच्यांना काय सांगाल याविषयी? मनात भीती बसल्या मग गाडीच बसायचं ना त्यापेक्षा मग नाही म्हणून सांगायचं दुसरा कोणाला बसवा म्हणून सांगायचं बरं. आपल्यामुळे दुसऱ्याला नुकसान करायचं नाही. तसं काय असतं का? नाही समजा ते एखाद्याला भीती वाटते पुढे अडचण आहे काय तर तिथे डायरेक्ट सांगायचं बाबा मी नाही गाडी बसवू शकत तुझं ती तू बस. तिथली म्हणजे मैदानाची स्थिती. पण ही म्हणतोय त्या गोष्टी तशा काय असतात का? असते ते पण आम्ही नाही लक्ष देत तसल्याकडे. लक्ष नाही त्याला काय आपलं नशिबात आहे तर ती गाडायची ते घडणारच. घडणार. बरोबर. नाना आजचं तुम्ही प्रेम बघितलं असेल सर्जावरचं फॅन्सचं आणि सचिनवरचं प्रेम पाहिलं असेल. सचिनच्या विषयी काय सांगाल? सचिन आता त्यानं आदत वयात बी चांगलं म्हणजे धुमाकूळ घातला आहे हिंद केसरी झाला आहे त्याच्यामुळे आनंद आहे. आणि त्याने जो आज हे केलेला आहे आजचा जो कमबॅक असेल म्हणावं लागेल सर्जाबरोबर एकत्र पळून तर काय सांगाल त्याविषयी? नाही चांगलं सर्जाबराच म्हणजे पैरा अचानक यांचा होऊन ती गाडी राहण्याला महत्व गुलाला महत्व आहे ते मग आनंद आहे. मध्यंतरी तुम्ही मुलाखत का टाळत होता? सकाळी पण कोण आलं की म्हणता बैल दाखवा पण मला दाखवू नका. ह्याच्या मागचं कारण काय? नाही आपल्याला मुलाखत दावले की मुलाखती ते केलं की ते आपल्याला हे होतं नाही त्यामुळे नाही हे करत मुलाखती ते येत नाही. काय गोष्टींचा त्रास होतो? हो. त्याचबरोबर ज्यावेळेस सर्जाला जोट्यामधनं सचिनला सर्जाला सोडून तुम्ही हायवेच्या सेवा रस्त्याने त्याच्या निवाऱ्याच्या जागेवर चालला होता त्यावेळेस तुमच्या मागं आणि सर्जाच्या पाठीमागं तुमच्या सगळ्या टीमच्या मागं जवळपास 10,000 ते 15,000 लोक होती. काय सांगाल? आता कसं प्रत्येकाचं फॅन आहे ते बैलाचं हे जाय ते चाहते आहे सगळे त्यामुळे कोणाला नाही म्हणून दुखवू शकत नाही आपण. बरेच बैलगाडी मालक खंत व्यक्त करतात की नानांना आमच्या गाडीवर बसायचंय मात्र एक प्रेमापोटी खंत व्यक्त करतात पण नाही कसं त्यांच्याकडे अनेक बैल आमचे घरचे जायते का नाही आम्ही प्रत्येक गाड्याला 3-3 काढतोय कारण आम्हालाच बैल उरलं घरच्याच गाडी आपल्याला उरकत नाही. बरोबर आहे. आणि बैल सगळे चांगले आमचे आणि त्यात अशा की आमची सगळीच बैल त्याच्या सोडला तरी तुझ्याकडे हिद्री बैल आहे त्यामुळे ड्रायव्हर आमच्या गाडीवर बसाय कासकूस करते त्यामुळे आम्ही आपलं स्वतःची करतो स्वतःच करतात त्यामुळे बाकीच्या इतरांना संधी भेटत सनी पोराची दोन्ही मुश्रीफी दोघं एक बसते ती. हां बाकीची भेटते त्यामुळे आम्ही कोणालाही करत नाही. बरं आता कोणत्या नंदींचं कसं नियोजन असणार आहे? कासेगावचं एक मैदान येते मोठं आणि अजून काय मैदान आहेत मोठी नाही तेव्हा सगळं तेव्हा आमचा पडद्या मागचा हिरो आशिष करतो सगळं करणार आहे तसं. बरं चालतंय नाना वेळ दिला तुम्ही एवढ्या रात्रीची मुलाखत दिली तुमचं अभिनंदन. असंच कायम गुलाबात राहा आणि बक्षिसांची उंचच्या उंच रोख रकमांची गाठा. धन्यवाद.